अरे मी काय सांगतो, आज आहे 31 तो करायचा आहे आपल्याला साजरा. आपले काही गावामध्ये गोंगाट करायचा नाही, गुपचूप जाऊ ना गुपचूप पार्टी करू. बघा जमतंय का तुम्हाला, सांगा आता. अरे ते बरोबर आहे, पण खिशात 1 रुपया नाही त्याचा काय. अरे एवढा मोठा तुषार भाऊ पैसे काढेल ना तो. अरे बरोबर बोललास भावा तू. आपल्या जोडीला असणं मोठा सेठ माणूस आहे ना, आपले पैसे काढायची काय गरज. एकला तो पैसे काढेल. महिन्याला 40-50 हजार पैसे कमावतो. एका मिनिटात पैसे भराल. बरोबर ना तुषार भावा. अरे फुकट्यांनो, मला वाटला होताच हरभऱ्याचे झाडावर चढवा लागलेत मला. फार हुशार आहेत रे तुम्ही, शहाणपणा करू नका, सगळ्यांनी पैसे काढा. काय रे तुषार भाऊ, 2-1 पैशासाठी तरी रडून असा दाखवस. 2-1 पैसे गरीबाला होऊन दे ना, तर मग देशील ना गरीबाला पार्टी. अरे फुकट्या, आतापर्यंत पार्ट्या केल्या, तुम्ही फक्त 40 ना 50 रुपये देता, बाकीचे पैसे मीच भरतो ना. आता सांगतो ना, या वेळेस तुम्ही पैसे भरा. तर इथेच नाटकं झाली सुरू. हे बघा, पार्टी करायची आहे ना तर सर्वांनी पैसे काढायचं, नाहीतर नाही करायचं. नाहीतर मी जातो घरी, बायको देते मला बेसन ना भाकर, ती खाईना झोपून घेईन. तुषार भाई आज तर 31 डिसेंबर आहे, पार्टी तर झालीच पाहिजे. जमलं तर सांगा भावांनो, 500-500 रुपये काढायला लागतील, नाही तर आपले आहे बेसन ना भाकरी. तुषार तू तर ते नईतले फेद्राहून चिकट निघलास. एवढा मोठा माणूस ना हमापाय पैसे मागस. तुला वाटत रे काय हमापाय तिघापाय पैसे हवं असा. अरे फुकट्यानो, कोणत्या काळात जगता तुम्ही? 1990च्या काळात. अरे वेड्यानो, आमच्या आजोबाच्या जमान्यात 1000 रुपये काढायचे आणि तुम्हाला 500 रुपये काढवत नाही. तुषार भाई, तू 500 रुपयाची गोट करस ना, पण तेच 500 रुपये कमावायला कडक दिस लागत. त्यानंतर तुला माहितच हवा ना. चल तुला 500 रुपये दिल्याच लागली ना तर माझी किडनी विकन, तरी पण आपली पार्टी तर करू ना रे. काय भावा, तू किडनी विकायची गोष्ट करतोस? 500 रुपये काय मोठी गोष्ट आहे तुझ्यासाठी? वसईला जाशील तर 700 रुपये एका झटक्याच कमावशील. अरे पण मीच केवढा टेन्शन घ्याय. अरे तुम्ही पण द्यास ना. माझे ये घे दादा 1000 रुपये. अरे येतं त्यांचं 1000 रुपये झालं. हा, तुझं दे ना 500? दे. येत फक्त 400 रुपये कमी हा. हाव आणि त्याचे अरे बस काय दादा, ये घे ना 20 रुपये. अजून तर पार्टी करायला फार टाइम आहे. मग घरशी 10-10 रुपये असं करून आणून देईन ना तुला. हा, 10-10 रुपये आठवण करून दे. गेल्या वर्षीचे पण तुझं 5 रुपये राहिलं. अरे बस काय दादा, आता पैसे नाही, पार्टी महत्वाचे आहे. ते ना तुम्ही काय सांगता, चला ना पटकन. काय रे, आम्हाला पण तुमच्या पार्टीत घेसाल काय? अरे तू कोण एवढा मोठा, तुला पार्टीत घेऊ आम्ही. अरे 14 दिवसाचा मी शेवटचा भाई, उद्यापासून भाईगिरी बंद. असं? ही तर फार चांगली गोष्ट आहे. ए ये लसण देश आपण चॉकलायला नाही. तू ये कांदा काप ना. ये जा तू पहिले जाऊन घेऊन ये. एक जण आग तुका पेटत नाही आग. करा काय. ते तर मी काय सांगा, तुमच्या गोठी झाल्या हव्या ना, तर त्याला जेवण आहे तुझ्या टॉप घे ना. मी ते तिकडे जाण असेच वाटतो. जेव्हा आपले पत्र आले ते साख्याला. आता सगळ्या झाला ते एकूण मिराच्या तोंडाला काय ना का जेवा ना.
अरे असा शेवटचा भाई शेवटचा भाई काय जास्त वर्षांचा. उद्यापासून बंद काय उद्यापासून बंद उद्यापासून रोकड्यावर बसायला. वसईला गेलो ना आपला वाडा शहर सोडून वसईला बंद. बंद काय हा वसईला बंद वाड्यात आला तर वाडा परत आखा चालू. जरार वेल वाटला तुम्ही. परत चालू आई ना तो शेवटचा भाई ना. म्हणजे एक प्रॉब्लेम आहे वाड्यात गेला ना हा, बंद वसईला गेला का चालू चालू. हा, चालेल चालेल. तेवढं कारण की आपला जेवण घे ना जेवण. जो एवढा आहे ना 2-3 घसात आहे जमा आपले 2 सेकंदात संपल. इथं मी काय सांगा ते शेवटचे बाईला टाकून पेलायचं काय मग येईल तो शेवट टपापासून असं होतं आपल्या पोटाचं काम झालं ना. चला. अरे थांबा अरे हे आपली टोप विप घसायचे आहेत कुठे चाललेत तुम्ही या हे टोप विप घसू आपले आणि तिकडे नेऊ ना धुवायला तुम्ही कुठे चाललेत अरे टोप काय मी एकटाच घेऊन जाऊ की